कोणता समाज मोठा आहे, कोणचं मंडळ मोठं आहे, कोणचा माणूस तगडा आहे, आणि जास्तीत जास्त युवकांना तिकीट देण्याकरता आम्ही हे सगळं प्रयत्नात आहे. शिवसेना ही आली तर स्वागत आहे, नाही आली तर आम्ही त्यांना सोडून ह्या ठिकाणी लढायला तयार आहे. फिरदौस पटेल की रणनीति अभी तक समझ में नहीं आ रही, उनको लेकर आपकी क्या प्रतिक्रिया? एमआयएम देखील या शहरामध्ये तुम्ही बघता की हारूबाईला चांगले मतं पडलेले आहेत. एमआईएम को जो है इशारा दिया कि हमारे साथ मिलकर चुनाव लड़ो, लेकिन एमआईएम पार्टी की तरफ से उतना रिस्पांस मिलता हुआ नहीं दिखाई दे रहा कांग्रेस के साथ इलेक्शन लड़ने का. एक राष्ट्रवादीचे नेते त्या मीटिंगला आले नाहीत, त्यांनी सांगितलं आम्हाला, मी मुंबईला मीटिंगला जातो, मुंबईच्या लोकांना सांगितलं मी सोलापूरला मीटिंगला जातो, आणि आज रागाच्या भरातून राजीनामा दिला. खासदार परमिती शिंदे का जो सवाल है कुछ लोगों को पसंद नहीं आता. इस कुणाचे नाव घेऊन तुम्ही खापर फोडू नका. तर शौकत पठाण हे म्हणतात किंवा आम्ही काँग्रेसवर युती करणार नाही. इस समय कांग्रेस के पास उम्मीदवार नहीं है स्थानीय चुनाव के लिए, मिलकर चुनाव लड़ेंगे. बाबा असतील, टोपिक असतील, यांना आता कळालं असेल की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने यांचे प्रभाग मोडलेले आहेत, तोडलेले आहेत. प्रभाग को जो फोड़ा गया है वो खास कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को हराने के लिए साजिश प्लानिंग हुई है. नसीम खलीफा शिंदे साहेबांताईशी आम्ही सगळे बघतोय, वाट बघतोय. ताई आल्यावर नसीम खलीफाचा त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. और आरिफ महापुर का टिकट कट हुआ था 2017 के महानगर पालिका चुनाव में, लेकिन इस बार वो भी दावेदार है कि प्रभाग क्रमांक 15 से उनको टिकट मिलना चाहिए. देवेंद्र भंडारला पक्षाने एवढं दिलं की 20 वर्ष तिकीट दिलं, स्टँडिंग चेअरमन झाले, सभागृह नेता झाले. आता ते त्या पक्षात राहिले नाहीत. लोकांना माहित आहे हे कितीदा पक्ष बदलतात, त्यामुळे तिथं नवीन लोकांना संधी मिळेल ना.